बघा आपल्याला गणिताचा जो दुसरा पार्ट आहे धडा, गणिताचा दुसरा धडा आहे रेषा व कोन. सगळ्यांनी ताट बसा, समोर लक्ष द्या, समजून घ्या काय शिकायचं आपल्याला या धड्यामध्ये. तर पहिल्यांदा पहिला पॉइंट आहे तो म्हणजे बिंदू. बिंदू कशाला म्हणायचं, तर हा जो आहे पॉइंट सारखा आकार त्याला म्हणायचं बिंदू. काय म्हणायचं त्याला, बिंदू. इंग्लिश मध्ये काय म्हणायचं, पॉइंट. मग याचं नाव कसं घ्यायचं, पॉइंट पी म्हणा, पॉइंट पी. पॉइंट क्यू, पॉइंट क्यू. म्हणजे मराठीत काय म्हणणार, बिंदू पी, बिंदू पी, बिंदू क्यू, बिंदू क्यू. कळालं, बिंदू म्हणजे एक पॉइंट, भूमितीच्या आकारात भूमितीच्या विषयामध्ये असतो तो पॉइंट. पॉइंट पॉइंट पॉइंट. बिंदू 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 बिंदू. समजलं हे. दुसरं बघा रेषा. रेषा कशाला म्हणायचं, तर रेषेला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण लाईन. काय म्हणतो, लाईन. ती रेषा कशी असते, तर रेषा ही दोन्ही बाजूला अमर्यादित असते. म्हणजे ही रेषा इकडे किती पण लांब वाढू शकते आणि ही रेषा ह्या बाजूला किती पण लांब वाढू शकते. ती मर्यादित नसते, म्हणजे एवढंच अंतर नसतं, खूप लांब लांब पर्यंत अमर्यादित. रेषा कशी असते, मग ही रेषेचं नाव कसं घेणार, रेषा तुम्हाला नाव लिहायचं रेषेचं, तर कसं लिहिणार, रेषा ईडी म्हणा, रेषा ईडी. लाईन ईडी, लाईन ईडी, लाईन ईडी, लाईन ईडी. रेषा ईडी, रेषा ईडी. किंवा असं पण म्हणू शकतो रेषा डीई, रेषा डीई. आणि कधी कधी काय होतं, रेषेला एकच नाव असतं. म्हणजे इथे जर समजा एम लिहिलं तर रेषा एम, रेषा एम, रेषा एम, रेषा एम. म्हणजे एका अक्षराला पण नाव देऊ शकतो आणि दोन अक्षरांनी पण रेषेला नाव देऊ शकतो. एवढंच लक्षात ठेवा, लाईन ही अमर्यादित असते. म्हणजे इकडे किती पण वाढू शकते आणि इकडे किती पण लांब पर्यंत वाढू शकते. त्याच्यानंतर आहे एक रेषीय बिंदू. काय म्हणा, एक रेषीय बिंदू म्हणजे पॉलिनर, म्हणजे पॉलिनर. पॉलिनर पॉलिनर म्हणजे काय, जे बिंदू एका सलग रेषेत असतात, वाकडे तिकडे खाली वर कुठेही नसतात, जे सरळ एका रेषेत असतात त्याला काय म्हणायचं, एक रेषीय बिंदू. म्हणा एक रेषीय बिंदू. बिंदू ए, बिंदू ए, बिंदू बी, बिंदू बी, बिंदू सी, बिंदू सी. कसे थे, म्हणून त्याला म्हणायचं कॉलिनर. काय म्हणायचं, कॉलिनर. त्याच्यानंतर त्याच्या विरुद्ध नैक रेषीय बिंदू. म्हणा नैक रेषीय बिंदू. हे कॉलिनरच्या आधी फक्त नॉन लावायचं, नॉन कॉलिनर, नॉन कॉलिनर. हे बिंदू आता ह्याच्या विरुद्ध असतील, एका रेषेत असतील का, खाली वर वाकडे तिकडे कसे पण असतात, म्हणून त्याला म्हणायचं नॉन कॉलिनर. काय म्हणायचं, नॉन कॉलिनर. कॉलिनर पॉइंट, कॉलिनर पॉइंट, नॉन कॉलिनर पॉइंट, नॉन कॉलिनर पॉइंट. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं प्रतल. त्याला म्हणायचं प्लेन. काय म्हणायचं इंग्लिश मध्ये, प्लेन. म्हणजे जो सपाट पृष्ठभाग. थोडक्यात काय, ज्याचा सपाट पृष्ठभाग असतो त्याला म्हणायचं प्रतल. काय म्हणायचं, प्रतल. प्लेन, प्लेन. त्याचं नाव कसं घेणार मग प्रतलाचं, प्रतल ई, प्रतल ई, प्रतल ई, प्रतल ई. समजलं. आता समजा ते पुस्तक आहे, इकडे आणतो बाई. आता हे पुस्तक आहे समजा, तर या पुस्तकाचा हा जो भाग आहे हा सपाट आहे. मग हे काय झालं, ज्याचा सपाट पृष्ठभाग आहे त्याला काय म्हणतो आपण, प्रतल. आता समजा इथं पी आहे, ह्याचं नाव समजा पी आहे, तर काय म्हणणार तुम्ही त्याला, प्रतल पी, प्रतल पी. कोणता पण सपाट पृष्ठभाग, वहीचा असेल, पुस्तकाचा असेल, टेबलाचा असेल. आता हा फळा आहे, फळाचा पृष्ठभाग कसा आहे, सपाट. म्हणजे हे काय आहे, प्रतल. कळलं का, तेजू कळलं तुला, हा ठीक आहे. पुढे रेषाखंड. आता रेषाखंड जे आहे ते रेषेच्या अगदी विरुद्ध असतं. रेषाखंड काय असतो, मर्यादित असतो. काय असतो, मर्यादित. त्याला म्हणायचं सिगमेंट. म्हणा सगळ्यांनी, सिगमेंट. सिगमेंट म्हणजे रेषाखंड. सिगमेंट म्हणजे रेषाखंड. रेषाखंड पीक्यू. म्हणा रेषाखंड पीक्यू. त्याच्यानंतर किरण. म्हणा किरण. किरण म्हणजे रे, किरण म्हणजे रे, रे, रे. आता किरणाचा एक जो बिंदू आहे पहिला सुरू होतो त्याला म्हणायचं आरंभ बिंदू. काय म्हणायचं, आरंभ बिंदू. किरणाचं नाव कसं घेणार, म्हणा किरण ए बी, किरण ए बी. आता किरणाचं बी ए उलटे नाव घेत नाही, जिथून सुरुवात होतं तिथूनच नाव घ्यायचं त्याचं. म्हणजे सुरुवात कुठून झाली,
मर्यादित असतो. इथं सुरू झाला पण संपेल कुठं ते माहित नाही आपल्याला. म्हणून काय म्हणायचं त्याला? किरण. काय म्हणायचं? किरण. किरण AB म्हणा. किरण AB. त्याच्यानंतर शिकायचं आपल्याला कोण. कोण तर आपण तिसरी चौथीत शिकलोय. कोणाला बाजू किती? 2. कोणाला कोण किती असतात? फक्त 1. कोण A म्हणा. कोण A. या कोणाचं नाव कसं लिहितात? कोण Y. कोण Y. Y. आणि कोणाला बाजू किती? कोणाला बाजू? 1 2. ठीक आहे. ही एक बाजू आणि ही एक बाजू. कोणाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? अँगल. समजलं नक्की? चला लिहून घ्या.